उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत परदेशी रवाना 4 मे रोजी ठाकरे मुंबईत येणार असल्याची माहिती। तर राज ठाकरे ही सध्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर। दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळणार। पार्ले पंचमतर्फे शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। दादरमधील शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही लोकभावना आम्ही समजून घेतली। संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर फरक पडणार नाही, म्हणणाऱ्यांची झोप उडेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर काय होईल हे पाहायला आवडेल। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीवर युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर। हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेमध्ये जुंपली। भाजपने काल लावलेल्या बॅनरला मनसेचं उत्तर। संपूर्ण देशाला मराठी शिकण्याची गरज, मनसेचं बॅनर बंधून उत्तर। मुंबईतल्या सर्व लँडस्कॅमचे बादशाह उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात कायम लँडस्कॅम असतं। भाजपच्या कार्यशाळेत आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। विरोधी पक्षनेत्यासाठी माझ्या नावाला सरकार घाबरतंय, तसं पाशवी बहुमताचं सरकार मला घाबरतं, तर यातच माझा सन्मान आलेला आहे। भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेता म्हणून माझी निवड व्हावी अशी इच्छा असल्याची ही प्रतिक्रिया। जनतेच्या कामासाठी सरकार प्रतिनिधींशी बोलणं चुकीचं नाही। अजित पवार आणि सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, युगेंद्र पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र। विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीनिमित्त काकी पुतण्याची भेट। काका अजित पवार आजही माझ्यासाठी आदर्श। आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत। रक्ताचं नातं कोणीही तोडू शकत नाही। शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। पवारदादांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका। दोघांमधील भेटीत युतीच्या कोणत्याही चर्चा नाही। अजित पवार शरद पवार भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबी एकत्र आलं तर प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद होईल। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली भावना। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली। प्रफुल्ल पटेलांनी सीएम फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली। पटेलांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अर्धा तास चर्चा। अतुल सावेंविरोधात महायुतीमधील आमदारांचा रोष। आमदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र। खोट्या वस्त्या आणि लोकसंख्या दाखवून निधीला मंजुरी दिल्याचा पत्रात आरोप। आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावं। अतुल सावेंचा शिवसेनेच्या आमदाराला इशारा। तांडावस्तीच्या निधी वाटपाबाबत पत्र लिहून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बाबूराव कदमांनी निषेध व्यक्त केला होता। 237 आकड्याचं बहुमत मिळालं म्हणून कोणी माच करू नये। बाबूराव कोळीकरांची मंत्री अतुल सावेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। थेट सोमय्या घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस ठाण्यात दाखल। अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत मशिदीविरोधात सोमय्यांनी तक्रार दाखल केली होती। कारवाई संदर्भात माहिती घेण्यासाठी सोमय्या चिरागनगर पोलीस ठाण्यात। कुर्ल्यात वंचितच्या इशाऱ्यानंतर पालिकेच्या शाळेला जाग। बीएमसी शाळेत संविधानाची प्रास्ताविका आणि महापुरुषांचे फोटो लावले। वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलनाचा दिला होता इशारा। नीलम गोरे बीडमध्ये दाखल। गोरे साक्षी गवळीच्या कुटुंबियांची भेट घेणार। छेडछाडीला कंटाळून साक्षी गवळीची आत्महत्या। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मुंबईतील भाजप कार्यालयात बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न। मंत्री नरहरी झिरवळांचा लहानपणीच्या मित्राला हेलिकॉप्टर दाखवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल। झिरवळ वनारेमध्ये हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर शाळेतील मित्र अचानक भेटला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जखमी बाईकस्वाराला मदत। स्वतःच्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन वाचवला जीव। काल रात्री विक्रोळीजवळ बाईकस्वाराचा अपघात। नव्या भाजप पदाधिकारी निवडीच्या विरोधात श्रीरामपुरात पोस्टरबाजीतून भाजप पदाधिकारी निवडीचा वाद चव्हाट्यावर। पैसे असतील तरच भाजप अध्यक्ष होता येईल, पोस्टरवर उल्लेख। वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी भाजपकडून कार्यशाळेचं आयोजन। मुंबईतील गरवारी क्लबमध्ये भाजपचे नेते मुस्लिम नागरिकांशी चर्चा करणार। औरंगाबाद खंडपीठाला धमकीचा मेल। औरंगाबाद खंडपीठाची इमारत उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क। मणिपाल सूर्या आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयांना एमएमसीकडे अहवाल सादर करावा लागणार। अहवालाचा अभ्यास करून एमएमसी अंतिम निर्णय देणार। तर ससून रुग्णालयाचा अहवाल मेडिकल काउन्सिलला प्राप्त।
स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील आणि म्हणून अॅडव्होकेट अजय विसार यांची नियुक्ती। अजय विसार यांनी अनेक गंभीर गुन्हे तसंच दहशतवादी विरोधी कारवायांच्या अनुषंगाने दाखल केलेल्या खटल्यात शासनाकडून बाजू मांडलेली आहे। वाल्मी कराड तुरुंगात पण त्याच्या समर्थकांची दहशत कायम। बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डेंचा जबाब समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर। राज्य सरकारकडून धर्मादाय रुग्णालयांसाठी नवे निर्देश जारी। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्याचे निर्देश। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घेसास यांची सुरक्षा पुणे पोलिसांनी हटवली। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घेसास यांची सुरक्षा हटवली। कराडच्या 65 वर्षीय रिक्षा चालक आजींचा वाहतूक कोंडीतही सुसाट प्रवास। मुलाकडून घेतला रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण। मुलाच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आजींची मेहनत। पंढरपुरातील अवैध वाळू चोरी कमी झाली नसल्याची जयकुमार गोरेंची खंत। महसूल प्रशासनाने ठरवले तर अवैध वाळू चोरी रोखली जाऊ शकते। जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। कांद्याच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 44% घट। 7,46,000 क्विंटल कांद्याची निर्यात कमी। विदेशात जास्तीत जास्त निर्यातीसाठी लासलगाव बाजार समिती केंद्राकडे पाठपुरावा करणार। चंद्रपूर जिल्हा देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद। चंद्रपूरचं तापमान 45.6 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। पाणी टंचाईबाबत आवश्यक त्या उपाययोजना करा। पाणी टंचाईबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। राज्यातील प्रमुख धरणात सरासरी 37.26% पाणीसाठा शिल्लक। वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट। अमरावतीतील एकूण 10 धरणांमध्ये 44.18% पाणीसाठा शिल्लक। आदिवासी पाड्यांवर 8 दिवसात पाणी पोहोचवा। 8 दिवसात पाणी न पोहोचल्यास गुलाबराव पाटलांच्या मुंबईतील बंगल्यावर हंडा मोर्चा काढणार। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा सरकारला इशारा। पिंपरी चिंचवड शहरासाठी मुळशी आणि ठोकरवाडी धरणातून पाणी आणण्याच्या हालचाली सुरू। पाणीकोटा वाढवून देण्याबाबत प्रस्ताव पालिकेने जलसंपदा विभागाला दिला। जालन्याच्या बदनापूरमधील दाभाडी गावात पाणी टंचाईची समस्या बिकट। पाण्यासाठी ग्रामस्थांचा ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा। ग्रामसेवकांनी घातला घेराव। पिंपरी चिंचवडमधील नागरिक विविध आजारांनी हैराण। दूषित पाण्यामुळे नागरिकांना त्रास। डॉक्टरांची माहिती। रेल्वे रुळांवर पावसाचं पाणी येऊ नये म्हणून भूमिगत टाक्या बांधणार। मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनची IIT सोबत भागीदारी। रेल्वेकडून भूमिगत पाणी साठवण टाक्या बांधण्याचं नियोजन। कोल्हापूर जिल्ह्यातील 4ही प्रमुख धरणांमध्ये अधिकचा 15% पाणीसाठा। 10 जूनपर्यंत शेतीसाठी आणि 30 जूनपर्यंत पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही असं नियोजन। जलसिंचन विभागाची माहिती। मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट। संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबेज जळगाव या धरण साठ्यात मोठी घट। पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल। पालघरच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई। जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण। लातूर जिल्ह्यात काही गावांसह वाडी वस्तीवर भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महादेववाडीत नागरिकांची भटकंती। जीव धोक्यात घालून घोटभर पाणी मिळवण्याची वेळ।